खूप आधीपासून मला अननोन शहरात जाऊन राहायची इच्छा होती. तसंही मला मुंबईत कोण ओळखतं, पण हे वाक्य बोलताना जाम भारी वाटलं. असो, 1000 पापांमध्ये एखादं पुण्याचं काम नक्की केलं असेल म्हणून इकडे यायला मिळालं. हा आमचा होमस्टे. एका खोलीला 4 खिडक्या बघून माझ्यातली मुंबईकर चक्कर येऊन पडली. विंडोजमधून ॲपल्स बघताना जाम बाप वाटलं. एवढा उजेड, थंड आणि स्वच्छ हवा, भाई अजून काय पाहिजे आपल्याला. अनबॉक्सिंगचे व्हिडिओज खूप बघितले. म्हटलं इथलं अनबॉक्सिंग तर झालंच पाहिजे. 20 किलोची बॅग खेचताना बघून मला नक्कीच अटक झाली असती. हिमाचलला आलं की मॅगी खाणं शास्त्र असलं तरी शेवटी आपलं ते आपलंच असतं. सगळ्या गोष्टी आणल्या, फक्त सुका बांगडा तेवढा राहिला. बाकी मी काही ॲडजस्ट करू शकते, पण खाण्यापिण्याच्या वस्तूंसोबत मस्ती नको. आमच्या होमस्टेपासून मार्केटला पोहोचायला 300 पायऱ्या, ट्रकभर हिंमत, मनाची आणि पायांची तयारी लागते. जास्तच पाय दुखले की या पालाचा रस वापरतात. थोडक्यात काय, आज कांदाच संपला, उद्या साखरच नाही असं बोलायला चान्सच नाही. आमचा स्ट्रगल बघून 10 मिनिट डिलिव्हरी ॲप्स रडायला लागलेत. इथे त्यांच्यापासून डिटॉक्स तर नक्की होणार आहे. आणि सुटकेस उघडली आणि वाटलं शिट यार, बहिणीला आणायला पाहिजे होतं. आयुष्यात पहिल्यांदा कपाटात काही कोंबलं नाही. एवढं भारी कपाट लावलं, पण जेव्हा सुटकेस कपाटावर ठेवली ना, तेव्हाच वाटलं की घरी आले.